ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी राजीनामा दिलाय। त्यानंतर विराज पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटात प्रचंड अंतर्गत कलह आहे। गटबाजी कायम आहे। अशावेळी नूतन जिल्हाध्यक्षांसमोर अनेक आव्हाने आहेत। त्याचा सामना विराज पाटील कसा करणार याबाबत उत्सुकता आहे। स्वर्गीय शिवाजीराव चव्हाण, रामभाऊ चव्हाण, दिलीप देसाई आणि माजी आमदार सुरेश साळोखे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची पेरणी केली। त्यानंतर राजेश क्षीरसागर शिवसेनेचे आमदार झाले। कोल्हापूर शहर आणि नंतर कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ म्हणजे कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातही शिवसेना चांगली वाढली। त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार वाढले। 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची शकल पडली। त्यानंतर शिंदे गट शिवसेनेलाच पक्षाचं अधिकृत स्थान आणि चिन्ह मिळालं। त्यानंतर ठाकरे गटात सुरू झालेली ओहोटी अजूनही कायम आहे। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी दिसून आली आहे। आमदार राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यातील गटबाजी संपूर्ण जिल्ह्यानं पाहिली आहे। कधी काळी क्षीरसागर यांच्यासोबत असलेले रविकिरण इंगवले कालांतरानं त्यांचे प्रमुख विरोधक बनले। पण अचानक इंगवले यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विराज पाटील यांच्यावर आली आहे। त्यांना पक्षातील गटबाजी संपवण्यासह जुन्या नव्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे। मूळ शिवसैनिक तिथंच आहे। आव्हान काय, ह्या शिवसैनिकांना एकत्र करणं, परत एकदा नव्यानं रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न घेऊन प्रामाणिकपणे शिवसेना जी स्टाईल आहे ती शिवसेना स्टाईल पुन्हा एकदा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात दाखवणार। शिवसेना ठाकरे ब्रँड आहे आणि ब्रँड पुन्हा एकदा रस्त्यावर घेणार। येणाऱ्या लोकसभा असून दे, विधानसभा असून दे, ह्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार ताकदीनं लढताना आपल्याला बघायला मिळेल। जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची पिछेहाट झाली आहे। दुसरीकडे कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्ष चालवतो अशी टीकाही होऊ लागली आहे। त्यामुळे विराज पाटील यांना आपलं अस्तित्व आणि नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे। कधी काळी गाव तिथं शाखा हे शिवसेनेचं धोरण होतं, पण आता नवीन शाखा निघणं तर दूरच, पण आहेत ते कार्यकर्ते सुद्धा पक्षापासून दूर जात आहेत। कोल्हापुरातही शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी विराज पाटील यांना मोठी झुंज द्यावी लागणार आहे। मी जिल्हाप्रमुख झाल्यानंतर शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी गट काय राहिलेले नाहीत। आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही एकत्र आहे, पक्ष म्हणून एकत्र आहे। भविष्यात तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की शिवसेनेमध्ये गळती लागल्यानंतर तुम्ही बघितलं एक नेता निघून गेलेला आहे। मूळ शिवसैनिक जो आहे तो तिथंच आहे। मूळ शिवसैनिक आमच्यापासून कुठेही दुरावला नाही। फक्त ह्या शिवसैनिकांना एक हाक देण्याची गरज आहे की चला आपण एकत्र जमूया आणि पुन्हा एकदा आजचा दिवस आमचा नाही, कारण येणारा दिवस नक्कीच आमचा आहे। आपण पुन्हा एकदा शिवसेना स्टाईलनं रस्त्यावरून लढूया। मागच्या काळात जे वादविवाद झालेले आहेत ते वादविवाद ह्या पुढे नाही होणार, कारण आम्ही सगळे एकत्र बसून ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करून भविष्यात कसं पुढे जायचं हे आम्ही ऑलरेडी ठरवलेलं आहे। पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव, जुन्या नव्या कार्यकर्त्यांमधील मतभेद आणि निर्णय प्रक्रियेतील नाराजी या गोष्टींमुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये अजूनही अलबेल नाही। विराज पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होऊन आता केवळ 1च महिना झालाय। या कालावधीत त्यांच्या नेतृत्वाखाली 17 आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे। पण केवळ आंदोलनाचा पक्ष अशी ओळख होऊन उपयोग नाही, तर लोकांचा विश्वास संपादन करणं आणि आंदोलनातून समस्या मार्गी लावणं तितकंच महत्त्वाचं आहे। शिवाय नव्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणणं तितकंच गरजेचं आहे। संघटनात्मक पुनर्बांधणी, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी आणि जनतेचा विश्वास संपादन करणं अशा आघाड्यांवर विराज पाटील यांना काम करावं लागणार आहे।